ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयं वेद्या आत्मरूपा देव्या तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. नमस्कार, मी मृदुला जोशी पुरंदरे. सर्वत्रमय अत्यंत गणेशमय असं वातावरण झालंय. घरोघरी गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायासाठी सुंदर अशी आरास तयार केली आहे. त्यांच्या या आराशींचा आढावा घेणार आहोत आपल्या या विशेष कार्यक्रमात. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या विशेष कार्यक्रमाला. वरळी परिसरात राहणाऱ्या ठाकूर कुटुंबियांनी आपल्या गणरायासाठी एक वेगळा देखावा साकारलाय. त्यांच्या देखाव्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे यांनी. घराघरामध्ये आपल्या लाडक्या गणरायाचं स्वागत करण्यात आलेलं आहे. आपण आता वरळीतील ठाकूर कुटुंबियांकडे आहोत. संपूर्ण ठाकूर कुटुंब आपल्या बरोबर आहे. त्यांनीही त्यांच्या घरात शाडू मातीची मूर्ती बसवली असून इको फ्रेंडली गणपती बसवण्याचा संदेश त्यांनी दिलेला आहे. आपल्याला संपूर्ण ठाकूर कुटुंबीय आहे. आपण त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत की यंदा त्यांच्या गणरायामध्ये विशेष असं काय आहे. मला सांगा, मी बघतोय एक वेगळ्या प्रकारचं डेकोरेशन तुम्ही केलेलं आहे, तर नेमकं ते काय आहे आम्हाला समजू शकेल का? हे 2 हत्ती दाखवलेले आहेत आम्ही आणि त्यांचे खाली सुळे दात त्यांनाच शोभून दिसतात. ते कोणी त्यांची हत्या करून कोणी पाडण्याचा प्रयत्न करू नये, एवढंच आम्हाला त्यांच्यापासून सांगायचं होतं. संकल्पना कोणाची? ही एक वेगळं ते आहे. हत्ती, मोदकाला हत्तीच्या सोंड, इथे ते दात, हे नेमकं कोणाच्या डोक्यातून आलं आहे? हे ॲक्च्युली आलेलं आहे, माझा भाऊ आहे छोटा, त्याच्या मेवण्याच्या डोक्यातून हे सगळं आलेलं आहे. जी दुष्काळ परिस्थिती आहे त्याच्यावरती नियंत्रण मिळू दे आणि भरपूर पाऊस पडू दे, तेवढंच त्याच्या चरणी प्रार्थना आहे आमची. गणपतीला हेच मागणं आहे की सगळ्यांना सुख समाधान आणि शांती लाभो आणि जिथे दुष्काळग्रस्तांना पाणी नाही आहे तिथे तिथपर्यंत पाणी पोचावं हीच विनंती. व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. मुंबई भागातील ताडदेव परिसरात राहणाऱ्या डे कुटुंबियांनी गणरायासाठी एक सुंदर देखावा साकारलाय. त्यांच्या देखाव्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. मुंबईमधील सर्व धर्मीय आणि भाषिक लोक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. यावेळी आम्ही ताडदेवमधील डे कुटुंबियांच्या घरी आलो आहे. ते मूळचे कोलकात्याचे असले तरी गेल्या अनेक वर्षापासून मुंबईत स्थायिक झालेत आणि गणेशोत्सवाची त्यांना भुरळ पडली आहे. त्यांनी कशी त्यांच्या बाप्पाची सजावट केली हे आपण बघतोय. आपण जर बघितलं तर सिंहासनामध्ये विराजमान असलेले बाप्पा जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बाप्पाची सुंदर अशी मूर्ती जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. डोक्यावरती असणारा जो मुकुट आहे त्याला काही जे हिऱ्याचं वर्क करण्यात आलेलं, त्यामुळे बाप्पाचं सौंदर्य जे आहे ते अधिकच खुलून आलेलं आहे. एक वैशिष्ट्य या सजावटीमध्ये जसं दक्षिण भारतामध्ये ज्या मोठमोठ्या समई मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तशा पद्धतीच्या 2 समई ज्या आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे एक वेगळा टच जो आहे या सगळ्या सजावटीला प्राप्त झालेला आहे. एकंदरीतच सुंदर असा देखावा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. या सगळ्या देखाव्याविषयी आपण ह्या डे कुटुंबियांशी बातचीत करणार आहोत. क्या कहेंगे आप? जिस तरह का एक सुंदर हमें यहाँ पर डेकोरेशन देखने मिल रहा है, क्या कहेंगे आप? हमें तो बहुत खुशी होती है पापा को घर में लाने के बाद. एक्चुअली है बेसिकली हम लोग कोलकाता से, लेकिन जब भी से मुंबई में शिफ्ट हुए तभी से मतलब इधर बॉम्बे में अपना गणपति एंड महाराष्ट्र में गणपति का धूम देखने के बाद बहुत अच्छा लगता है. घर में उनकी सेवा इतना दिन बहुत अच्छे से बीतते हैं हम लोगों. कोलकाता में जैसे कि दुर्गा माता का, काली माता का त्यौहार होता है, उस तरह का त्यौहार महाराष्ट्र में गणपति का होता है. कितने साल से आप ये त्यौहार मना रहे हैं या घर में बाप्पा की स्थापना करें? 10 साल से हम लोग बाप्पा की स्थापना कर रहे हैं घर पे. एंड रिद्धि सिद्धि देवता हम लोगों को बहुत अच्छे से रख रहे हैं एंड देखभाल भी अच्छे से हो रहा है. आप क्या कहेंगे ये पूरे बाप्पा के बारे में या पूरे डेकोरेशन के बारे में? बेसिकली हम लोग ने एक अच्छा सा सिंहासन बनाया है और उसमें हम लोग ने बाप्पा की स्थापना की है और बाप्पा को अच्छे से ऑर्नामेंट से सजाया है और पूरा जो डेकोरेशन है वो बहुत दिल से किया एंड वी आर वेरी मच हैप्पी विद दैट. नक्कीच एक सुंदर असा देखावा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई.
आपल्या विशेष कार्यक्रमात आता आपण आढावा घेणार आहोत पर्यावरणपूरक इको फ्रेंडली घरगुती गणेशाच्या सजावटींचा. चला तर मग भेट देऊया अशाच एका इको फ्रेंडली देखाव्याला. कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिक शहरात राहणाऱ्या राजेकर कुटुंबियांनी रामकुंडावर होणाऱ्या शाही स्नानाचा देखावा साकारलाय. त्यांच्या या देखाव्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. नाशिकमध्ये सध्या कुंभमेळा सुरू आहे आणि या कुंभमेळ्याच्या दरम्यानच आलेल्या गणेशोत्सवामध्ये ठिकठिकाणी रामकुंड म्हणा किंवा कुंभमेळ्याचे देखावे सादर होताना दिसत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवांबरोबरच घरगुती गणेशोत्सवामध्ये देखील आपल्याला कुंभमेळ्याचे देखावे बघायला मिळत आहेत. आपण आता सरदार चौकातल्या रोजेकर कुटुंबियांचा देखावा बघत आहोत. ही गणपती बाप्पाची भव्य मिरवणूक निघालेली आहे. गणपती बाप्पा देखील साधूच्या वेशामध्ये आहेत आणि गणपती बाप्पा शाही स्नानासाठी रामकुंडाच्या दिशेने निघालेले आहेत असा हा देखावा सादर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अनेक विविध खालसे आणि आखाड्यांचे साधू महंत या शाही मिरवणुकीने आता रामकुंडाच्या दिशेने निघत आहेत. अत्यंत बारकावे या देखाव्यामध्ये साकारण्यात आलेले आहेत, कारण जे रामकुंडामध्ये जसं चित्रण बघायला मिळालं होतं पर्वणी काळाच्या दरम्यान तसंच हुबेहूब चित्रण या देखाव्यामध्ये देखील बघायला मिळतंय. आपल्याबरोबर विवेक आहे. विवेक त्यांनी हा देखावा साधारणतः 6 महिन्यापासून तो साकारतो आहे आणि प्रामुख्याने जे घरातल्या फरशा होत्या त्या फरशा काढून त्याने हा संपूर्ण देखावा केलेला आहे. विवेक, काय सांगशील? मी गेल्या 6 महिन्यापासून विचार करून ठेवलं होतं की आपण यावेळेस कुंभमेळा करायचा. कमीत कमी याच्यामध्ये 250 मूर्त्यांचा मी वापर केलेला आहे आणि सगळ्या ज्या मूर्त्या आहेत ह्या शाडू मातीच्या आहेत. एकंदरीतच केवळ देखावा उभा करायचा म्हणून केलेला नाहीये, तर त्याचा अभ्यास केलेला आहे. 1-1.5 महिना अभ्यास केला, 6 महिने त्याची तयारी केलेली आहे. संपूर्णतः एक अलौकिक किंवा डोळ्यांमध्ये भरणारा असा हा देखावा इथे सादर करण्यात आलेला आहे. नाशिक ही पुण्यनगरी आहे असं म्हटलं जातं. नाशिक ही धार्मिक नगरी आहे असं म्हटलं जातं. त्याचं जे चित्रण आहे ते इथे वास्तवात उतरताना बघायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. नवी मुंबईत राहणाऱ्या हंचाटे कुटुंबियांनी यंदाच्या वर्षी फळांचा वापर करत इको फ्रेंडली देखावा साकारलाय. त्यांच्या देखाव्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी. ओम गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः. गेले 9 वर्ष आपल्या घरगुती गणेशोत्सवामध्ये पर्यावरणाला पोषक असे देखावे तयार करणारे नवी मुंबईतील सांडपाड्यामध्ये निलेश हंचाटे यांच्याजवळ आपण आलेलो आहोत. त्यांनी यावर्षी देखील आपल्या 90व्या वर्षी या गणेशोत्सवासाठी यावर्षी फळांचा देखावा उभा केला. ते म्हणजे खरी फळं वापरून त्यांनी गणपती बाप्पासाठी एक छानसं घर तयार केलं. यासाठी त्यांनी छपरासाठी जे उसाचा वापर केलेला आहे, नंतर मोसंबी, सफरचंद, डाळिंब, अननस, नारळ, पपणीस, कलिंगड यासारख्या फळांचा इथं वापर आहेच. पण याच्यामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे ड्रॅगन फ्रूट म्हणजे परदेशातलं फळ आहे तेही त्यांनी इथे ठेवलेले आहे. यामुळे ह्या गणपती बाप्पा जो आहे यावर्षी प्रसादाच्या घरामध्येच बसलेला आहे की काय असा भास होत आहे. एक मंद सुगंध सुद्धा या सर्व फळांचा इथे पसरलेला आहे. त्यामुळे एक प्रसन्न वातावरण एकंदरीतच हंचाटे यांच्या या घरामध्ये आहे. आणि दरवर्षीची त्यांची ही संकल्पना असते काहीतरी वेगळं. आपण त्यांच्याशीच बातचीत करूया की नक्की यावर्षीची जी संकल्पना आहे ते हे का सुचलं मला. एका मित्राने सजेस्ट केलं की फळांचं त्याने डेकोरेशन बनवलं होतं. डेकोरेशन म्हणजे ते फ्रूट सलाडच्या हिशोबाने त्यांनी बनवलं होतं. तर एक विचार आला की आपण अख्ख्या फळांचं आपण का नाही बनवू शकत, कारण की 5 दिवसाचा एक चॅलेंज मोठा होतं की 5 दिवस कोणती फळं टिकतील कोणती फळं नाही टिकणार. त्याप्रमाणे मला प्लॅनिंग करायचं होतं. तर यामध्ये एकही फळ असं कापलेलं गेलं नाहीये किंवा मग त्याच्यावर काचा पडलेला नाहीये. जर तसं असलं तर हे फळे सगळे खराब होतात. त्यामुळे मी पूर्ण आखीची फळे वापरली आहेत. नक्कीच आपण बघितलं हंचाटे कुटुंबीय नेहमी दरवर्षी पर्यावरणाला पूरक असाच देखावा करायचा हा त्यांचा जो भर आहे तो दरवर्षी टिकून ठेवतात. यावर्षी त्यांनी तो टिकून ठेवलेला आहे. तो म्हणजे आपण बघताय की एक फळांचं घर गणपती बाप्पासाठी त्यांनी तयार केलेलं आहे आणि हे घर बघण्यासाठी नक्कीच दूरदूरवरून लोक यांच्या घरी येत आहेत आणि हा देखावा सगळ्यांना आकर्षक ठरलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज भिंगाडेसह स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई. ठाणे परिसरात राहणाऱ्या वाघमारे कुटुंबानं कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या गणरायाच्या मूर्तीची स्थापना केली आहे. त्यांच्या या आरासीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी.
आपण ठाण्यातील ब्रह्मांड परिसरामध्ये आलेलो आहोत. ब्रह्मांड परिसरात राहणारे वाघमारे कुटुंब चं हे 21वं वर्ष आहे. सर्वात प्रथम आपण जर बघितलं, ही जी मूर्ती आहे ही ना शाडूच्या मातीची मूर्ती आहे ना प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आहे. ही जी मूर्ती आहे ही कागदाची मूर्ती आहे आणि कागदाने बनवलेली ही पूर्ण मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता कागदावर त्यांनी कोरीव काम करून ही बाप्पाची सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे. जर आपण डेकोरेशन बघितलं तर एक मंदिर तयार केलेलं आहे. त्या मंदिराच्या मध्ये गणपती बाप्पाला विराजमान केलेलं आहे आणि हे मंदिरसुद्धा पूर्णतः कागदाचं आहे. कुठेही इथे प्लास्टिक किंवा थर्माकॉलचा वापर तुम्हाला दिसणार नाही. छानसं असं मंदिर तयार केलेलं आहे. त्याला एक सोनेरी कलर दिलेला आहे आणि त्याच्यावरती लाईट सोडलेली आहे. त्यामुळे जो इफेक्ट पडतोय तो खूप छान इफेक्ट पडतोय. आपल्याबरोबर ह्या पूर्ण वाघमारे कुटुंबातले पूर्ण कुटुंब आहे. जेव्हा गणपती बाप्पाचं आगमन होतं कसं उत्साह असतो घरामध्ये, काय वातावरण असतं? खूप सुंदर उत्साह असतो. आज 21 वर्ष माझ्याकडे गणपती येतोय आणि आम्ही सर्व वाघमारे कुटुंबीय खूप आनंदाने हा उत्सव साजरा करतो. आणि आता गेली 5-6 वर्ष आम्ही हा इको फ्रेंडली गणपती बसवतो आणि हा पूर्ण गणपती आमच्या रामनाम वहीचा आहे आणि ह्याच्यात सर्व कलर्स वगैरे जे आहेत ते सगळं खाण्याचे रंग आहेत, शंख जिरा पावडर आहे, डिंक आहेत, बरंचसं सगळं इको फ्रेंडलीच आहे. त्यामुळे मी या गणपतीला साजूक तुपातला माझा गणपती म्हणते. आणि हा गणपती पाण्यामध्ये गेल्यानंतर 3 ते 4 मिनिटात पूर्ण तो त्याचं विघटन होतं आणि तो माशांसाठी अतिशय पौष्टिक असं खाद्य होतं. त्यांच्यासाठी ते निसर्गासाठी खूप उत्तम असं उदाहरण आहे हे. किती वेळ लागला डेकोरेशन करायला आणि काय सांगायचं आहे डेकोरेशनमध्ये? आता गेले 5 वर्षापासून मी इको फ्रेंडली बनवते आहे आणि त्याचा काहीतरी उपयोग व्हावा म्हणून मी ही सगळी गोष्ट गणपतीसाठी त्याला आणि निसर्गाला धरून आपण तो आपल्यासाठी बनवतो. निसर्ग आणि आपण निसर्गाला जर जपलं नाही तर मग काही फायदा नाही. त्याच्यासाठी निसर्गाला जपण्यासाठी ही माझी थोडीशी प्रयत्न आहेत. मनीष कपिल राव, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.